गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज स्टुडिओमध्ये आहे आणि कंटिन्यू 5 hours पेंटिंग करणार आहे. सकाळचे 10 वाजले तर बघूया आपण 5 तासामध्ये किती पेंटिंग करता येईल. मोठं करायचंय, चॅलेंज मला आज घ्यायचंय. 5 तासामध्ये मी किती करू शकतो. मी पूर्वी जे पेंटिंग केलेले आहेत, एक पेंटिंगला 4-4 महिने खूप डिटेल्ड वगैरे केलेले आहे. तर आता हे चॅलेंज वेगळं आहे. चॅलेंज मला कंटिन्यू सलग न थांबता 5 तास मी पेंट करणार आहे. त्यामधून बघूया काय निष्पन्न होईल आपल्याला आणि कसं रिझल्ट येतोय त्या पेंटिंगचा ते बघूया. ज्याप्रमाणे इथे हे आपण भंतेजींचं ड्रॉइंग जे केलं होतं A3च्या आसपास आहे, A4 पेक्षा मोठं आहे, A3च्या जवळपास. तर अशा पद्धतीचं 10:33 झालेले आहेत आणि आपलं गेलेलं आहे अर्धा तास या कामातच. जीवर करण्यासाठी आपल्याला लागतील रेड शेड्स, लागतील आपल्याला स्किनसाठी ब्लॅक लागेल, व्हाईट लागेल, तर एवढं आपल्याला लागेल. तर इकडे आता आपण सगळे कलर्स घेतलेले आहेत आणि ते आता आपण डायरेक्टली पेंटिंगवर म्हणजेच आपल्या कॅनव्हास किंवा पेपरवर आपण अप्लाय करूया. विदाउट स्केच पण डायरेक्ट कलर्स अप्लाय करतोय. खरं तर हीच सगळ्यात सोपी पद्धत असते. सुरुवातीला जेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स नसतं तेव्हा आपण स्केचिंग आधी आपण ड्रॉइंग करतो आणि त्याच्यावर पेंट करत असतो. म्हणजे जसा कॉन्फिडन्स येत जातो तसं आपण त्या ड्रॉइंग मध्ये पडत नाही. पूर्व विचार मनामध्ये न ठेवता आपण हे पेंटिंग करतोय. 12:06 झालेली आहेत. जो भाग आपला एक्स्ट्रा झालेला आहे तर व्हाईट कलर आपण आता घेऊया. तर हा व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता ह्या ब्रशने आपण ते कव्हर करूया. आणखीन खूप कलर्स ह्याच्यात ऍड करायला लागतील. थोडासा ब्ल्यू, आकाशाची लाईट त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाली असं वाटायला पाहिजे आणि डार्क शेड्स पण ऍड करायला लागतील. ब्लॅक. आता आपण जिथे जिथे व्हाईट ह्या पूर्ण पेंटिंग मध्ये लागणार आहे व्हाईट आपण हायलाइट्स देऊन ठेवूया आणि चेहऱ्यावर एकदम असा नम्र भाव वाटला पाहिजे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तो नम्रपणा जर नाही आला तर ते काय उपयोगच नाही करत. नम्रपणा आणि शांतता वाटली पाहिजे एकदम. चेहऱ्याचे हायलाइट्स दिलेले आहेत, भिक्षापात्राचे हायलाइट्स दिलेले आहेत आणि आता चिवरचे हायलाइट्स थोडे थोडे आपण करूया. लाईट चिवर रेड असल्यामुळे त्याचे व्हाईट हायलाइट एवढे होत नाही, पण आपण आपल्याला समजण्यासाठी त्या घड्या समजण्यासाठी आपण देऊन ठेवूया. मिडल टोन्स ऍड करायला लागतील. त्यानंतर वेगवेगळे शेड्स काय काय येतात ते चेहऱ्याचे म्हणा आणि चिवरचे, तर ते आपल्याला डार्क टोन्स, मिडल टोन्स आणि लाईट टोन्स थोडे थोडे कव्हर करायला लागतील. तेव्हा ते आणखीन चांगलं दिसेल. 2:31 आणि चित्र काहीसं अशा प्रमाणात झालंय. आणि आणखीन बरंचसं काम बाकी आहे. माहित नाही चॅलेंज कम्प्लीट होईल की नाही होईल. 2:30-3:30 पर्यंत वेळ आहे आपल्याला. तर शेवटचा अर्धा तास राहिलाय आणि आता फक्त चिवर, मला वाटतं चिवरचे हायलाइट्स आता करायचे. 3:18 झालेत. पेंटिंग आपलं असं झालंय. खूप फास्ट केलंय, खूप फास्ट. आणि आता फक्त शॅडोज मला फक्त करायचे. 10 मिनिटं आहेत फक्त शॅडोज करण्यासाठी. फक्त 8 मिनिटं उरले. 3:27 झाले. 3 मिनिटं बाकी आहेत. एक मिनट बाकी है. जवळपास ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे.
केवळ 5 तासामध्ये कंप्लीट केलंय. आणि आजचं चॅलेंज 10 वाजता स्टार्ट केलं होतं, पण पेपर कटिंग केला आणि तो अलाइन केला, त्याच्यामध्ये अर्धा तास गेला. 10:30 ते 3:30 म्हणजे 5 तासामध्ये हे चित्र मी कंप्लीट केलेलं आहे. 1.5 बाय 2.5 फूट असं हे पेंटिंग आहे. कसं वाटतंय तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये. व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कंटेंट, विचार, संकल्पना, पेंटिंग्सचे विषय जर आवडत असतील तर आपण नक्की शेअर करा मित्रांना, आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करा. तर पटकन ते जे व्हाईट राहिलेलं आहे, जे शेप एक्स्ट्रा झाले होते, कसं वाटते तुम्हाला नक्की कळवा कमेंटमध्ये. तर फ्रेंड्स, एक 10 मिनटं आणखीन घेऊन थोडे डिटेल्स या पॉटवर जे भिक्षापात्र आहे त्याच्यावर किंचितसे डिटेल्स आणि हायलाईट्स मी ॲड केले. तर कसं वाटते आता कमेंटमध्ये नक्की सांगा.